पात्र व्यास योगी आमच्या जिवंत परमेश्वरा प्रभू आम्ही तुझा धन्यवाद देतो. आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझा आभार मानतो की प्रभू आजचा दिवस तू आमच्या जीवनामध्ये जोपास दिला. खरोखरच प्रभू तुझी दया तुझी कृपा आज आमच्यावरती ठेवलीस आणि प्रभू तुझ्या प्रिय लेखांमध्ये तू आम्हाला एकत्रित केलंस आणि तू स्वतः आमच्यामध्ये उपस्थित झाला त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून प्रभू जे काही होईल तुझ्या गौरवासाठी होऊ दे. मी स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. सांगत असताना प्रभू आणि ऐकत असताना माझ्या देवा आम्हा दोघांनाही तू आशीर्वादित कर आणि ज्या तुझ्या योजना आहेत त्या आम्हाला तू विधित कर. धन्यवाद. तू सर्व काही तुझ्या हातामध्ये समर्पित कर. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावर केली तरी पित्या. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा या ठिकाणी उभा राहून खूप छान वाटत आहे मला. भीती पण आहे कारण वचन म्हणताना थोडीशी भीती वाटते. हॉल बदललेला आहे, कदाचित तुमची जागा बदललेली आहे, पण तो परमेश्वर तोच आहे जो प्रथम हॉटेलमध्ये कार्य करतो तो या ठिकाणी कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो परमेश्वर लोणावळ्यामध्ये देखील काम करतो, तो परमेश्वर आमच्यात देखील काम करतो. तर ते गेले म्हणून तुम्ही निराश होऊ नका. धन्यवाद आहे की त्यांच्या साक्षीच्याद्वारे देवाने एक उत्तेजना आम्हाला दिली आहे की तो परमेश्वर आमच्याही जीवनामध्ये काम करणार आहे. तर सुरुवात करण्याच्या अगोदर मला एक प्रश्न आहे. ओके, विचारू प्रश्न. शिक्षक असल्यामुळे सवय प्रश्न विचारायची, पण इथं मी पनिशमेंट करणार नाही कुणाला, म्हणून तुम्ही बिनधास्त उत्तर देऊ शकता. किती जणांचा देवावरती विश्वास आहे? प्रश्न आवडेल का? ओके. आज परमेश्वराचा विश्वास म्हणजे परमेश्वराचा आमचा विश्वास, प्रभू येशूवरती आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण शेजारच्याला सांगा की देवावर माझा विश्वास आहे. तर मी एक गोष्ट सांगतो की एक गाव होतं आणि त्या गावामध्ये असे खूप सारे फॅमिली होते तुमच्या आमच्यासारखे आणि खूप विश्वासणारे खूप देवाला भिवून वागणारे ते कुटुंब होतं. आणि त्या सर्व गावामध्ये एक असं कुटुंब होतं जे अति परमेश्वराला घाबरत होतं, जे देवासाठी चालणार होतं. आणि त्या कुटुंबामध्ये एक माता आणि 2 तिचे लेकरं होते. आणि ती आई नेहमी आपल्या लेकरांना देवाच्या वचनातून मार्गदर्शन करत असे. नेहमी ती देवाच्या वचनातून आपल्याला लेकरांना शिकवत असेल की परमेश्वर किती चांगला आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्या गावामध्ये खूप देवाची आराधना व्हायची, देवाची भक्ती व्हायची, देवाच्या वचनाचा अभ्यास त्या ठिकाणी व्हायचा. आणि एक दिवस असा झाला की त्या ठिकाणी उन्हाळा लागला. नाही का, आपल्याकडे पण उन्हाळा लागलेला आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. आणि असाच उन्हाळा त्या गावामध्ये लागला. आणि काही दिवसानंतर त्या गावातलं पाणी असेल, नदीतलं पाणी असेल, तलावातलं पाणी असेल, सर्व काही आटून चालू होतं. तिथले झाडं शेतं सर्व काही सुकून चाललं आणि दुष्काळाला सुरुवात झाली. 4 महिने त्या ठिकाणी असा भयंकर दुष्काळ आला आणि सर्वांना एकदम हताश होऊन गेले की या उन्हाळ्यामध्ये की नाही का सगळं काही संपत आहे. आणि त्यांची आशा काय होती की पावसाळा लागेल आणि त्या पावसाळ्यामध्ये सर्व काही चांगलं होईल. आमची देखील आशा असते. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस परिस्थिती आमच्या हातातून बाहेर जात असते आम्ही देखील कोणावरती आशा ठेवतो? देवावरती आशा ठेवतो, विश्वास ठेवतो. आणि त्या गावाचा सर्वांचा विश्वास देवावर होता की पावसाळा सुरू होईल आणि काहीतरी अद्भुत घडेल. आम्ही देखील चर्चला येतो. 2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले, 4 आठवडे झाले. दर रविवारी आम्हाला कोणीतरी सांगतो नाही देवावरती विश्वास ठेवा, देव काहीतरी अद्भुत करेल. आणि मग पावसाळा सुरू झाला. जूनचा महिना सुरू झाला. इंडियाचीच गोष्ट आहे म्हणून मी जून यूज करतो. आणि त्या ठिकाणी लोक अपेक्षा करत होते की आज पाऊस पडेल. नाही का, 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, आठवडा झाला. हे तर ऑलरेडी उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे, सर्व काही सुकून गेलेलं आहे, सर्व काही आटून गेलेलं आहे आणि पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्यातही पाऊस पडत नाही. आठवडा झाला, 15 दिवस झाले आणि सर्व लोकांनी ठरवलं की आता आम्हाला काय केलं पाहिजे? देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, देवाकडे आरोळी मारली पाहिजे. आणि त्यांनी ठरवलं त्या गावाने की 10 दिवस काय करायचं? आपण उपवास प्रार्थना करायचं. किती जणांना आवडतं उपवास प्रार्थना? प्रेज द लॉर्ड. आपली मंडळी करत आहे उपवास प्रार्थना. आणि 10 दिवस त्यांनी ठरवलं की आपण देवाला उत्तम आराधना देऊ. कारण आता जर या भूमीवरती कोणी पाऊस पडेल तर ते कोण आहे? परमेश्वरच आहे, प्रभू येशूच आहे. म्हणून त्यांनी काय ठरवलं की 10 दिवस त्यांनी उपवास प्रार्थनेची मीटिंग त्यांनी अरेंज केली. तर दिवसभर ज्यांना जसं वेळ जमेल तसे लोक येणार आणि त्या उपवास प्रार्थनेमध्ये सामील होणार. पहिल्या दिवशी खूप लोक आले. पूर्णच्या पूर्ण गाव त्या ठिकाणी उपस्थित झालं आणि आराधना करू लागले, देवाचं वचन ऐकू लागले, प्रार्थना करू लागले. काही लोक त्यातून थकून गेले कारण इथं पाणी नाही आहे, ऊन आहे. आणि काय झालं, दुसऱ्या दिवशी त्यातले काही लोक त्या ठिकाणी आले नाही कारण परिस्थिती तशी होती की त्यांना त्या ठिकाणी येण्यासाठी कारण होतं.
आणि मग दुसरा दिवस सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी देखील आराधना केले. आणखी त्यातले काही लोक थकून गेले. तिसरा दिवस आला आणि त्यातले देखील काही लोक कमी झाले. असं करत करत 9वा दिवस आला आणि फक्त मोजके लोकच त्या ठिकाणी होते. फक्त मोजके लोकच देवाला त्यांनी आराधना केली. कितवा दिवस होता हा? कितवा दिवस? 9वा दिवस. आणि 10वा दिवस सुरू झाला होता आणि त्यावेळेस त्या ठिकाणी एकही व्यक्ती गेलेला नाही. कारण 9 दिवस त्यांनी अपेक्षा केली की देव पाऊस पाडेल. हताश झाले, निराश झाले, त्यांची शक्ती त्यातून निघून गेली आणि ज्या दिवशी परमेश्वराला कार्य करायचं होतं त्या दिवशी कोणीच त्या ठिकाणी नव्हतं. कधी कधी आमच्या जीवनात देखील असंच गोष्टी घडतो. आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, देवाकडे आम्ही आरोळी मागतो, जोपर्यंत आम्हाला दिसतं ही गोष्ट होईल. पण ज्यावेळेस ती गोष्ट आमच्या हातातून निघून जाते, काय तो विश्वास, काय ती आशा आहे का की मेलेल्या गोष्टीमध्ये आमचा परमेश्वर कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग 10वा दिवस झाला आणि जी फॅमिली होती, जी आई आपल्या लेकरांना देवाच्या वचनातून शिकवत होती, त्यातला एक मुलगा आला. तो छत्री घेऊन बाहेर निघाला. 10व्या दिवशी काय निघाला? तो छत्री घेऊन बाहेर निघाला आणि बाहेर जात असताना अनेक लोक त्याला बघून आश्चर्यचकित झाले. एकदम दुष्काळ पडलेला आहे, उन्हाळा पूर्ण आम्ही सुकून गेलेला आहे, पूर्ण सगळं पाणी आटून गेलेलं आहे आणि हा छत्री घेऊन चाललेला आहे. काही लोक हसले त्याच्यावरती, नाही का? आम्ही देखील देवाकडे येत असताना सर्व काही संपलेलं असतं प्रियानं, पण आमचा परमेश्वर काहीतरी अद्भुत करण्यासाठी तयार असतो. ज्यावेळेस परिस्थिती आम्हाला देवाकडे जाण्यासाठी अडवते, लोक आम्हाला देवाकडे जाण्यासाठी अडवते. एवढे वर्ष झालेले आहेत, काय त्या देवाने दिलेलं आहे? एवढी वर्ष तू प्रार्थना केलेली आहे, अजूनही तुझी प्रार्थना ऐकलेली नाही. तर मुलाला खूप लोक हसले. कदाचित काही लोकांनी अडवलं असेल की काय छत्री घेऊन चाललेला आहे, आणि त्या मुलाने त्या मुलालाच उत्तर दिलं नाही. आणि तो ज्या ठिकाणी प्रार्थना होती त्या ठिकाणी तो गेला. कोणीच आजूबाजूला नाही आहे. आणि त्याने देवाकडे पाहिलं की तो आशेचा परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस तो छत्री पकडून उभा होता, काही क्षणामध्ये त्या गावामध्ये पाऊस सुरू झाला. आमचा परमेश्वर जिथे आम्ही हारतो, जिथे आम्ही थकतो, त्या ठिकाणून तो कार्य करण्यासाठी सांगतो. कारण आमचा विश्वास, आमची आशा आम्हाला देवामध्ये असणं खूप गरजेचं आहे. आपण वाचूया रोमकरास याचा 4था अध्याय वचन 18. रोमकरास याचा 4था अध्याय वचन 18 पुढे असेल. की या ठिकाणी अब्राहमाबद्दल हे वचन आलेलं आहे, नाही का? मला सगळ्यांना माहिती आहे अब्राहमाविषयी. सगळ्यांचं तुम्ही बायबलमध्ये पाहिलेलं असेल की अब्राहम ज्यावेळेस 75 वर्षाचा होता त्यावेळेस त्याला काय आलं होतं? देवाचा दृष्टांत आला होता की मी तुला काय करेन? राष्ट्रांचा पिता करेन. जो अब्राहम म्हातारा झालेला आहे, जी सारा वयोवृद्ध झालेली आहे, अशा वेळेस देवाचं प्रॉमिस त्यांच्याकडे आलेला आहे, नाही का? आणि ते प्रॉमिस पूर्ण होण्यासाठी त्याला 24 वर्षे लागलेली आहेत प्रियानो. आणि या ठिकाणी या अब्राहमाबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे की अब्राहमाकडे आशा नव्हती. का पण नव्हती आशा? कारण तो म्हातारा झाला होता. जर सायन्स आपण त्या दृष्टीने बघितलं तर जे ह्युमन्स जे चेंजेस आहेत ते पूर्ण होऊन गेले होते आणि तो फिजिकली बाप होऊ शकत नव्हता. किंवा सारा तिचं कूस बंद झाली होती. स्त्रियांप्रमाणे जे काही असते रीतिरिवाज ते सर्व काही थांबले होतं. आशा सगळी संपलेली होती. पण अब्राहमने काय केलं? आशा नसतानाही त्यांनी देवावरती काय ठेवलं? आशा ठेवलेली आहे. आज आपल्या अब्राहमासाठी हे सर्व संपलेलं आहे. रिपोर्ट्स तुमचे सांगत असतील की आता काहीच होणार नाही. आशा ठेवण्यासाठी काहीच आम्हाला जागा नसेल. पण अब्राहमाने काय केलं की आशा नसतानाही त्यांनी देवावरती आशा ठेवलेली आहे. आणि आम्ही पाहतो उत्पत्तीच्या यामध्ये की देवाने त्याला राष्ट्रांचा पिता केलेला आहे. देवाने त्याला संतान दिलेले आहे. जे देवाने त्याच्यासाठी बोललं ते देवाने त्याच्या जीवनामध्ये केलेलं आहे. आज प्रियानो, आम्ही लोकांकडे आमचं जर मागणी केली, काही वेळेस लोक प्रॉमिस करतील आणि ते विसरून जातील. पण आमचा परमेश्वर कधीच आम्ही केलेली प्रार्थना विसरत नाही. तो कधीच त्याचे कान आमच्यासाठी बंद करत नाही. त्या मुलाने छत्री घेऊन बाहेर पडलेला आहे. परिस्थिती वेगळी होती त्याच्यासाठी, नाही का? विरोध होती त्याच्यासाठी. विश्वास ठेवण्यासारखं काहीच नव्हतं.
9 दिवस प्रार्थना केली, ऍटलीस्ट एक तरी थेंब त्या ठिकाणी पडायला पाहिजे होता त्या लोकांचा विश्वास जागा करण्यासाठी, पण काहीच त्या ठिकाणी झालं नाही. पण त्याही परिस्थितीमध्ये त्या मुलाने बाहेर पडून देवावरती आशा ठेवली, देवावरती विश्वास ठेवला. आज तुम्ही बसलेला आहात का की तुमची परिस्थिती तुमच्या हाताच्या बाहेर गेलेली आहे? आज तुम्ही जसे कोणी आहात का की खूप वर्ष झालं तुम्ही प्रार्थना करत आहात, पण नक्की विश्वास ठेवा, तुमच्या प्रार्थनेला सुरुवात झालेली आहे. तो परमेश्वर उत्तर देण्यासाठी सुरुवात झाली आहे. कदाचित तो 10वा दिवस तुमच्यासाठी असेल, सगळं काही संपलेलं असेल, पण त्या 10व्या दिवशी परमेश्वर तुमच्याकडून अपेक्षा करत आहे. ज्यावेळेस देव आमच्याकडून काही अपेक्षा करतो, आम्ही अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. अब्राहमला देवाने सांगितलं मी तुझ्या द्वारे हे करेल, अब्राहमने अवेलेबिलिटी दाखवली. अब्राहमने दाखवलं की होय परमेश्वरा, मी रेडी आहे तुझं वचन माझ्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्या शेजारचं सांगा, तुझी प्रार्थना ऐकण्यात येईल, तुझी परिस्थिती बदलणार आहे, कारण ती वेळ आलेली आहे. आणखी आपण वचनामध्ये जाऊया. योहान याचा 11वा अध्याय, खूप सारे वचन त्याच्यामध्ये आहे, पण आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. योहान याचा 11वा अध्याय वचन 1 पासून आपण बघणार आहोत. 1 आणि 2 आपण वाचणार आहोत. योहान याचा 11वा अध्याय वचन 1 आणि 2. बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण माता या त्याच गावच्या होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. प्रेज लॉर्ड. आता तुम्ही म्हणाल की अब्राहम, आशा आणि या वचनातून आपण इकडे कसं काय आलेलं आहे, ठीक आहे? तर या ठिकाणी एक घटना बायबलमध्ये नमूद केलेली जी सत्य आहे की एक फॅमिली या ठिकाणी दाखवलेला आहे. मार्था, मेरी आणि लाजर, जो प्रभू येशू त्यांच्यावरती खूप प्रेम करत होता. अशा फॅमिलीमध्ये काहीतरी वेगळं घडलेलं आहे मित्रांनो. काहीतरी असं घडलेलं आहे की जे प्रभूला त्याच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी संधी देत आहे. या ठिकाणी काय सांगलेलं आहे, जो लाजर, ज्याचं प्रभू येशूचं त्याच्यावरती प्रेम आहे, तो आजारी पडलेला आहे. नाही का? परिस्थिती या ठिकाणी काय सांगत आहे की एक व्यक्ती आजारी पडलेला आहे. वचन 3 सांगता मला की म्हणून त्या बहिणीने त्याच्याकडे सांगून पाठवले की प्रभूजी, त्याच्यावर तुमचे प्रेम आहे, तो आजारी आहे. जी मार्था आणि मरियाची गोष्ट आपल्याला माहिती आहे, नाही का? जी माता परमेश्वरा आपल्या घरी निमंत्रण दिलं होतं जेवणाचं, आणि जी मेरी, जी मरिया परमेश्वराच्या चरणाजवळ बसलेली आहे, दोघीही परमेश्वरावरती प्रेम करणारे आहे. आणि त्यांचा जो भाऊ, ज्याचे येशूचं त्याच्यावरती प्रेम आहे, तो आजारी पडलेला आहे. आणि हा निरोप कुणाला गेलेला आहे? प्रभू येशूला गेलेला आहे. काय सांगलेलं आहे की प्रभू येशू, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, तो लाजर काय झालेला आहे? आजारी पडलेला आहे. आम्ही देखील परमेश्वराला विनंती करतो की काही गोष्टी घडल्यानंतर आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, आम्ही देवाला आरोळी मारतो, आणि देवाला सांगतो की देवा मी विशेष तुझ्यासाठी, ठीक आहे, की माझ्यावरती कृपा कर, माझ्यावर दया कर. या ठिकाणी या 2 बहिणींनी प्रभू येशूला एक रिक्वेस्ट केलेली आहे की तुमचा मित्र, तुम्ही ज्याच्यावरती प्रेम करता, तो व्यक्ती आजारी पडलेला आहे आणि येशू त्याच्यापासून खूप अंतरावरती आहे. येशू एका गावामध्ये आहे, त्या ठिकाणी तो चिन्ह चमत्कार करत आहे, देवाची सेवा करत आहे. अशा ठिकाणी एक निरोप तो गेलेला आहे. आणि वचन 4 सांगतं, ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाचं गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे. काय विनंती आलेली आहे? आजारी आहे आणि डायरेक्ट येशू मरणाविषयी बोलतात. किती अवघड असं ऐकण्याचं. जो परमेश्वर अनेकांना मेलेल्यातून उठवलेला आहे, आणि आज तो परमेश्वर काय म्हणत आहे की हा आजार मरणासाठी नाही तर काय होणार आहे? देवाच्या गौरवार्थ होणार आहे. आज तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती आली असेल, परिस्थितीला घाबरू नका प्रियानो. परिस्थिती कितीही बिकट असू दे, पण त्याच्याद्वारे देवाचं गौरव होणार आहे. काय असं होणार होतं त्याच्यामध्ये की देवाचा गौरव होणार होतं? स्पष्ट येशू काय म्हणतो की हा आजार मरणासाठी नाही. आज तुमच्या परिस्थितीला सांगा, तुम्हाला काहीच करू शकत नाही, तुम्हाला माझं काहीच करू शकत नाही, कारण माझ्यासोबत देव आहे. ज्यावेळेस मार्था आणि मरिया हे ऐकले असेल, तुम्हाला काय वाटतं? आनंदाने उड्या मारले. आम्ही ना ईश्वराला की नाही, देवाचं गौरव तुमच्यामध्ये होईल. आम्ही आज मी ऐकलं साक्ष नाही का, ज्यावेळेस तुमच्यामध्ये काही चांगलं बोलायचं तर आम्ही आनंद करतो. पण या 2 बहिणींनी उलट केलेला आहे. कधी कधी आमची प्रार्थना जर लेट होत असेल, आम्ही देखील देवावरती नाराज होतो. आम्ही ते गौरव पाहण्याच्या अगोदरच देवावरती अविश्वास दाखवतो, जसे त्या गाववाल्याने केलं. 9 दिवस त्यांनी प्रार्थना केली, पण 10व्या दिवशी त्यांनी देवासोबत ओढलं.
ज्या दिवशी परमेश्वर त्या ठिकाणी काम करणार होता, ज्या दिवशी परमेश्वर त्या ठिकाणी अद्भुत काहीतरी करणार होता, त्यावेळेस ते लोक त्या ठिकाणी होतं. आम्ही परिस्थिती घेऊन देवाकडे येतो, पण ती परिस्थिती बदलण्याच्या अगोदरच आम्हीच कुठेतरी बदलून जातो. ती परिस्थितीचं उत्तर मिळण्याच्या अगोदरच आम्हीच कुठेतरी उत्तर शोधत येतो. आणि ज्या वेळेस ईश्वर त्या अधिकाऱ्याकडे किंवा त्या शिपायांकडे निरोप पाठवला की हा आजार मरणासाठी नाही, तर काय आहे, देवाचं गौरव करण्यासाठी आहे. आणि वचन 5 बघा, माता व तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले, तरी तो होता त्या ठिकाणीच. काय म्हणलं आणखी 2 दिवस राहिला. बघा, प्रेम असल्यामुळे नाही का येशू किती छान लेट करत आहे त्या ठिकाणी. त्याच्यावरती परमेश्वर प्रेम करतो, त्यासाठी उत्तम ते करतो प्रेम. आता त्यासाठी वेळ दिला. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक व्यक्ती होता आणि तो मंदिरात देवाची पूजा करायचा आणि त्या मंदिरातून जे काही देवासाठी यायचं त्यातून थोडंसं त्याला देण्यात येत होतं. आणि तो खूप निराश झाला की मी देवाची आराधना करतो, देवाची भक्ती करतो आणि काय एवढं मला मिळत आहे, नाही का. देवाचं किती छान आहे, एका ठिकाणी उभा आहे आणि नाही का त्याला काहीच करायचं नाही, तर लोक भरभरून त्याला आनंद द्यायला लागले, नाही का. काहीच करत नाही तो आणि तरी भरभरून आनंद द्यायला तो देवाकडे गेला आणि तक्रार केला, काय देवा तुझं जीवन खूप छान आहे, तू एका ठिकाणी उभा आहेस, तुला काय नाही, पण मला बघ तुझी सेवा करून काय भेटतं, थोडंसं भेटतं. मला कष्ट करावं लागतं, मला मेहनत करावं लागते, मला अनेक चिंता आहे, सगळं आहे. आणि तो देवासाठी भांडू लागला आणि त्या ठिकाणी एक पाणी आली. तुला काय वाटतं माझं काम सोपं आहे? तो हो खूप सोपा आहे. तो म्हणतो की ठीक आहे, का एक दिवस माझ्या जागी येऊन नाही का नाही ओके तसं मुख्य म्हणतो एक दिवसाचा. तर सेम तू त्यातून वाणी म्हणते की एक दिवस तू काय कर माझ्या जागी ये आणि मी तुझ्या जागी येतो. तू आनंदाने उड्या मारला, काय फक्त उभा तर राहायचंय समोर आणि सगळे लोक मला नमन करतील, सगळे लोक माझ्यासमोर झुकतील वगैरे. पण देवाने त्याला एक हात दिली, तू फक्त उभा राहायचं. अनेक लोक येतील, तुझी स्तुती करतील, अनेक लोक येतील तुला ब्लेम करतील, अनेक लोक तुला नाव देतील, सगळं करतील, पण तुला तुझ्या तोंडातून एकही शब्द काढायचा नाही. मला ठीक आहे उभारायचं ना, जसं तू करतोस रोज तसंच मी करेन. आणि तो केला आणि तो दिवस आला. देवाने त्याला दिली संधी आणि तो जाऊन त्या ठिकाणी उभा राहिला आणि देव त्याचा जागे आला. आणि मग देव केला त्याच्या देवाच्या आराधना करून तो जो माणूस आला तो गेला देव आणि हा व्यक्ती देवाचं रूप घेऊन उभा राहिला. मग एक श्रीमंत व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि त्यांनी देवाला म्हटलं, म्हणजे त्या समोर व्यक्तीला म्हटलं की देवा मी एक मोठी कंपनी सुरू करणार आहे, तर तू मला आशीर्वादित कर की त्या कंपनीच्या तरी काय व्हावं, मला प्रॉफिट व्हावा. आणि तो असं प्रार्थना करून निघतो, त्याचं पॉकेट खाली पडतो. आता याला उदाहरण नाही, आता मला त्याला सांगायचं आहे की त्याचं पॉकेट खाली पडलंय, पण त्याला आठवतं की नाही मला एक आठ दिली गेलेली आहे की मी जर बोललो तर ही जी प्रॉमिस आहे ती फुटेल. आणि तो कसं शांत बसतो आणि तेवढ्यात एक गरीब व्यक्ती त्या ठिकाणी आणि तो देवाला म्हणतो की देवा माझ्या बायकोला बरं नाही आहे, माझ्या नाही म्हणजे त्या व्यक्तीच्या तर बायकोला बरं नाही आहे आणि तिच्यासाठी मला मेडिसिन आणायचे आहेत घरामध्ये लेकराला, मला काहीच नाही, तर मला खरंच मदत कर. आणि त्याचं प्रार्थना करून जातो, थोडं त्याचं लक्ष त्या पॉकेटकडे जातं आणि तो उचलतो आणि देवाला धन्यवाद देतो. त्याच्या समोर ठेवतो तो पॉकेट, धन्यवाद हे पॉकेट तू मला दिलंस. पण तो आपण म्हणतो अरे मूर्ख मी हे तुला दिलं नाही आहे, ते कोणाचं तरी पडले ते खाली पडलं, तो बोलूच शकत नाही. तो मनातलं म्हणते की हे पॉकेट मी दिलेलं नाही आहे, देवाने दिलेलं नाही आहे, ते कुणाचं तरी पडलंय. आणि तो पॉकेट घेतो आणि निघून जातो. तेवढ्यात तो जो व्यक्ती आहे दुसरा व्यक्ती येतो आणि देवाकडे धार्मिक व्यक्ती येतो आणि देवाकडे प्रार्थना करतो की देवा मी उद्या शिपवर चाललेलो आहे 15 दिवसासाठी, तर माझ्या सेफ जर्नीसाठी आणि मी परत येण्यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करते की मला तू सहाय्य कर. आणि थोडं तो जात असतो, पण जो ज्याचं पॉकेट हरवलं असतं ना तो पोलिसांना घेऊन येतो. हा व्यक्ती जो शिपमध्ये जाणार तिथे त्याला तो आढळतो आणि तो जो श्रीमंत आहे त्याचं पॉकेट तो ब्लेम करतो की यानेच माझं पॉकेट घेतलेलं आहे आणि त्याला घेऊन जात असं. आता याला एक एकदम असं तर काय करू, उगाच विनाकारण ज्यांनी केलेलं आहे त्याला न स्वतः याला पकडते, तेवढ्यात आवाज देतो. त्याचा प्रॉमिस त्या ठिकाणी तोडतो, आवाज देतो आणि म्हणतो की पोलिसाला म्हणतो मी देव करत आहे. तर हा पॉकेट त्यांनी चोरलेला नाही आहे, तर तो गरीब जो व्यक्ती आहे त्यांनी ते पॉकेट घेतलेलं आहे, त्याला तुम्ही जाऊन पकडा. आणि मग तो पोलीस गरीबाकडे जातो आणि ते पॉकेट त्याच्याकडून घेतो. आणि मग देव त्यावेळेस संध्याकाळी देव येतो आणि म्हणतो की झालं तुझं काम. मग तो सांगतो हो खूप छान काम केलेलं आहे. तू काय काम केलेलं आहे, तर तो सगळा वृत्तांत सांगतो आणि देव त्या ठिकाणी डोक्याला हात देतो. अरे तुला कळतं का त्या गरीब व्यक्तीसाठी ती योजना की त्याला मेडिसिन पाहिजे होती आणि तुला माहिती का जे पॉकेट पडलं होतं तो लास्ट दिवाळी करून काही असं चुकीचं करून तो पैसे कमवत होता आणि
पैसा त्या ठिकाणी पडला होता. आणि जो शिपमध्ये जाणार होता तर 15 दिवस जो जेलमध्ये गेला असता, कारण वादळ सुटलेला आहे, तो कदाचित परत आला नसता. जर जेलमध्ये असला असतं तर त्याचं तिकडचं जाणं थांबलेलं असतं. म्हणून कधी कधी आम्ही देवाची योजना ओळखत नाही. आम्ही आमच्या बुद्धीवरती अवलंबून राहतो. देवाला काहीतरी वेगळं करायचं असतं आणि आम्ही काहीतरी वेगळंच करून बसतो. या ठिकाणी देखील परमेश्वराने येशूने काय म्हटलं की हा आजार काय आहे, मरणासाठी नाही तर देवाचं गौरव करण्यासाठी आहे. ज्यावेळेस तुम्ही परिस्थितीत म्हणता ना, अजिबात परिस्थितीला घाबरू नका आणि देवाला ब्लेम देऊ नका की मी काय या परिस्थितीमध्ये आहे. उलट देवाला म्हणा धन्यवाद की या परिस्थितीमध्ये तुझा गौरव होणार आहे. आणि ज्यावेळेस हा संदेश मेरी आणि मार्थाकडे गेला तोपर्यंत लाजर त्या ठिकाणी मेलेला होता. आणि इकडे शिष्य येशू सोबत बोलत आहे. येशू त्यांना म्हणत आहे की आता आपण पुढे जायचं आहे, एकाने गावाला परत जायचं आहे. त्या ठिकाणी निघून लोक येशूला मारण्यासाठी टपलेले होते. आणि शिष्य म्हणतात की परत इकडे आपण काय मरायला जायचं का? त्या ठिकाणी आम्हाला लोक मारण्यासाठी आहे. आणि येशू त्यांच्यासाठी वार्तालाप करतात. शिष्य त्याला अडवत त्या ठिकाणी जाण्यासाठी, पण जे काही बोलतो तो आमच्या जीवनात केल्याशिवाय राहत नाही. देवाने काय ठरवलं की देवाचं गौरव त्या ठिकाणी होणार आहे. आणि येशू सांगतो की लाजर झोपलेला आहे. आणि शिष्याला ते कळालं नाही. त्यांना वाटलं की तो झोपेबद्दल बोलत आहे. कधी कधी देवाची योजना मला समजत नाही प्रियानो. देव काहीतरी आमच्यासाठी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण आम्ही आमच्या दुनियामध्ये असतो. आम्ही त्या परिस्थितीमध्ये ते गुंतून गेलो होतो की देवाच्या वाणीकडे आमचं प्राण नसतं. आणि शिष्याला वाटलं की तो झोपेबद्दल बोलत आहे. आणि येशू त्यांना स्पष्ट सांगतो लाजर मेलेला आहे. काय वचन आहे स्वतःमध्ये की हा आजार मरणासाठी. आणि या ठिकाणी काय झालं, येशू स्वतः काय म्हणत आहे, लाजर मेलेला आहे. तुम्ही विश्वास करू शकता? इथं कोणीच आम्ही विश्वास नाही करू शकत. जर म्हणला की नाही उद्या तुला नोकरी मिळेल आणि मी तर अपेक्षा नाही केला आणि मला नोकरी नाही मिळेल तर मला विश्वास देवा नाही. माता आणि मरिया म्हटलं असेल, येशू म्हटलं ना की हा आजार मरणासाठी आहे. पण ज्यावेळेस लाजर मेला, विचार करा त्याची काय परिस्थिती झाली असेल. आणि मग येशू त्या ठिकाणी गेला. आणि किती दिवस झाले त्या ठिकाणी? 4 दिवस झाले. आपण वाचूया. कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा, तरी आपण त्याच्याकडे जाऊ. तेव्हा तिथून म्हटलेलं थोमा आपल्या गुरुबंधूंना म्हणाला, आपणही याच्याबरोबर मरायला जाऊ. येशू आला तेव्हा त्याला कळाले की त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहे. एक निरोप येशूकडे आला. त्या ठिकाणी तो 2 दिवस राहिला. आणि आता येशू तिकडे पोहोचला. किती दिवस झालेला आहे? 4 दिवस लाजरला मरून झालेले आहे. इट इज नॉट पॉसिबल. सायन्स जर आपण बघायला गेलं तर सायन्सच्या दृष्टीने 4 दिवसाची व्यक्ती तशीच राहू शकत नाही. जी मेलेली व्यक्ती, तिच्या अंगातून दुर्गंधी सुटत असेल, तिचं मांस गळून गेला असेल आणि त्या शरीराची अवस्था आपल्यामध्ये आहे. डॉक्टर्स त्यांना माहिती आहे की बर्फामध्ये ठेवावं लागतं किंवा कशात तरी ठेवावं लागतं. आणि या ठिकाणी लाजर 4 दिवस झालेला आहे मरून. आणि येशू त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. विचार करा, 4 दिवस काय म्हणजे चेष्टा नाही आहे. 4 दिवस एक परिस्थिती हातातून गेलेली आहे आणि त्या परिस्थितीकडे आज कोण आलेला आहे? येशू आलेला आहे. आज 10 वर्ष झालं असेल, आज 4 वर्ष झाले असेल तुमच्या प्रार्थनेला. जे प्रार्थना तुम्ही करत आहात कदाचित त्याचं उत्तर तुम्हाला काहीच दिसत नसेल, पण एवढं लक्षात ठेवा की आज परमेश्वर तुमच्याकडे आलेला आहे. जी प्रार्थना तुम्ही करत होता ती प्रार्थना आज प्रभूने त्याच्या हातामध्ये घेतलेली आहे. त्या गावामध्ये तो आला ज्या ठिकाणी थोमा काय म्हणत आहे की आपण आता मराव्यास चाललेलो आहोत. पण परमेश्वर मीच पुनरुत्थान आणि मीच जीवन आहे. जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला मरणाचा अनुभव आणि मेला जरी असेल तरी तो मरणार नाही. आणि अशा ठिकाणी येशू गेलेला आहे ज्या ठिकाणाहून त्याला विरोध होणार होता, ज्या ठिकाणाहून त्याला कार्य करण्यासाठी प्रॉब्लेम होणार होता. आणि येशू त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याला काय कळतं की लाजरसला ठेवून किती दिवस झालेला आहे? 4 दिवस झालेले आहेत. आपण माझं पुढे बेथानी यरुशलेमेजवळून म्हणजे तिथून पाऊल कोसावर होती. तेथे यहुद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरिया यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते. काय सांगण्यात आलं आहे की अनेक लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत. फक्त फॅमिलीच नाही, काय सांत्वन करण्यासाठी? मेल्यानंतर पण सांत्वन करतो, काळजी करू नका, नाही का, देव तुमच्या सोबत आहे, देव तुमची परिस्थिती. आणि या ठिकाणी ज्याचं प्रेम या कुटुंबावरती आहे
तो व्यक्ती सोडून सर्व काही त्या ठिकाणी जमलेले आहे. कदाचित लाजर आजारी असताना तेव्हा वाट बघत असते, येशू येईल पण येशू आला नाही. वरून 4 दिवस झाले तरी अजून येशू त्या ठिकाणी होता आणि शेवटी येशू त्या ठिकाणी आलेला आहे. आणि वचन सांगतं 19, तेथे यहुद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरियांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करत आहे. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली. म्हणजे येशू अजून जवळपर्यंत दिलं नाही, अगोदरच ती जाऊन भेटली. कशासाठी भेटली? येशू आला ना आनंद झाला का तिला? तर येशूला तिला प्रेम करायचं होतं. काय म्हणते पुढे जाऊन ती वचनामध्ये की येशू जर तू या ठिकाणी असता तर माझा भाऊ मेला नसता. कधी कधी आम्ही देवाला शिकवतो की आमच्या जीवनामध्ये हे कर, आमच्या जीवनामध्ये ते कर. देवाला संधी द्या तुमच्या जीवनामध्ये अद्भुत करायचं. मार्था पळत गेली. जी मार्था येशूला जेवणासाठी बोलवली होती, जिने चांगलं पक्वान्न केलं होतं, आज तीच मार्था येशूवरती विश्वास तरी ठेवा की त्याला दोष देत आहे. आमची प्रार्थना नाही केली आम्ही काय करतो? आम्ही आणखी देवाच्या जवळ जातो का देवापासून आम्ही लांब होण्याचा प्रयत्न करतो? काही गोष्ट आमच्या जीवनात नाही घडली, सुरू देवाने हे का नाही केलं, देवाने ते का नाही केलं. आमचा विश्वास गावासारखा होतो. 9 दिवस झाले, किती दिवस आम्ही वाट पाहणार? 4 महिने गेले, पावसाळ्यात तरी येशूने पाऊस पडायला पाहिजे होता. परंतु 10व्या दिवसाची कधीच आम्ही वाट बघत नाही. त्या 10व्या दिवसात कधीच अवेलेबल नसतो. आणि या ठिकाणी माता पळत पळत येऊन त्याला सांगते की प्रभू येशू जर तू इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. आणि या ठिकाणी येशू आणि तिचं वातावरणाचं ऐकलं. येशू तिला म्हणतो की तू विश्वास जर ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. मी काही म्हटलं नाही. येशूला ती म्हणते हो माहिती आहे सगळं मला, तू पुनरुत्थान आहेस, तू ज्यावेळेस येशील तेव्हा माझा भाऊ उठवला जाईल. पण ती त्याच्या एकाही शब्दावरती विश्वास ठेवायला तयार होती. ती ऍग्री झाली. ठीक आहे तू म्हणतोस ना, ठीक आहे, पण तिचा विश्वास ती देवावर दाखवला नाही. आणि काय झालं त्या ठिकाणी बघा वचन 22, तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. काय म्हणते त्याला? येशू सांगत आहे की तुझा भाऊ पुन्हा उठेल, पण ती भविष्यामध्येच आहे नाही का. तू पुनरुत्थान आहेस, तू हे आहेस आणि भाऊ माझं त्यावेळेस नक्की. सध्याच्या सिच्युएशन वरती तिचा विश्वास नव्हता. प्रियाने जे काही तिच्या जीवनामध्ये चालू आहे तिने पाहिलं असेल की अनेक लोक मेली, कदाचित कुठले मेलेला आहे. आणि ती म्हणते की येशू तुम्ही जर असता तर माझा भाऊ कदाचित मेला नसता. आज परिस्थितीमध्ये बघितली तिचं देवाला दोष देण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, देव उगाच उभा राहत नाही, उगाच शांत दे. काहीतरी तो तुमच्यासाठी उत्तम करत आहे, काहीतरी अद्भुत करत आहे. देवाने म्हटलं की हे आज मरणासाठी नाही, देवाचा गौरव करण्यासाठी आहे. तर त्या बहिणीचा विश्वास असायला पाहिजे होता की माझ्या भावाला जरी म्हणून 10 दिवस झाले तरी माझा परमेश्वर सबत आहे त्याला उठवण्यासाठी. आज तुमची परिस्थिती कितीही बिकट असू द्या, हा विश्वास ठेवा. काही होऊ दे, कितीही वाईटपणे तुझ्यामध्ये घडू दे, तर माझा देव या परिस्थितीला बदलण्यासाठी समर्थ आहे. लोक म्हणत असेल की काहीच तो होणार नाही, अनेकांनी तुमच्याबद्दल कन्फेसमेंट केलं असेल की तुम्ही अनेक तुमचं कधीच चांगलं होणार नाही किंवा ते परिस्थिती तुमच्याकडून जाणार नाही. पण लक्षात ठेवा, आज देव म्हणत आहे की माझं गौरव झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आज तुम्ही या मंदिरामध्ये आलेला आहात एक आशा घेऊन, आज या मंदिरामध्ये तुम्ही त्या परमेश्वराकडे विनंती करण्यासाठी आलेला आहात घेऊन नक्कीच तो परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. पण त्या 10व्या दिवसाची आम्ही वाट पाहतो का? त्या क्षणाची वाट पाहतो का जेव्हा देव आमच्या जीवनात काहीतरी अद्भुत करेल? तेव्हा आम्ही स्वतःचीच प्रयत्न करतो. आम्ही ती परिस्थिती देवाच्या हातामध्ये देण्याच्या ऐवजी आम्ही स्वतःच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या ठिकाणी काय होतं, जे व्हायचं असतं ते होत नाही, जे देवाचं गौरव व्हायचं असतं त्या अजिबात होत नाही. फक्त माताच असं बोलली का? ज्या मरियेचं आपण ऐकतो, उदाहरण देतो की येशूच्या चरणाजवळ बसली, त्या मरियेने काय केलं आपण बघूया. 32 होता. मग येशू होता तिथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. प्रेज द लॉर्ड. मार्था ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल खूप काही ऐकलेलं आहे, पण ज्या मरियेबद्दल जी येशूच्या चरणाजवळ बसली, परिस्थिती आल्यानंतर येशूला प्रेम केलं. काही वेळेस आम्ही मोठमोठे संदेश देत असतो, मुलांना मोठमोठी आराधना घेत असेल, पण ज्यावेळेस परिस्थितीच्या जीवनामध्ये आम्ही देखील शाबास देतो. आम्ही विसरतो की तोच परमेश्वर आहे ज्याने माझं तारण केलं, तोच परमेश्वर आहे अनेक अपघातापासून मला वाचवलं, तोच परमेश्वर आहे अनेक आजारांपासून त्यांनी मला वाचवलं.
पण अशी काही परिस्थिती येते की त्याच्यापेक्षाही बिकट असल्यानं मला वाटतं की आता तो परमेश्वर तेवढंच काम करू शकतो, त्याच्या पलीकडे तो काम करू शकत नाही आणि आम्ही परमेश्वरात दोष घेत असतो. ही मेरी जी परमेश्वरासोबत तुमच्या चरणाजवळ बसली होती, आज ती मेरी त्याला काय म्हणत आहे की प्रभू जर तुम्ही ते असता तर माझा भाऊ कदाचित मेला नसता. येशूमुळे मेला कसं भाऊ? त्यांच्या अविश्वासाने. त्यांनी जर म्हटलं असेल की माझा भाऊ जरी मेला आहे, देवाचा गौरव व्हायचा असेल तर ते कधीही कसंही झालं असतं. आणि त्या ठिकाणी 4 दिवस झालेला आहे आणि मग येशू कबरेकडे जातो आणि माझा त्याला काय म्हणते बघा. येशू तिच्या व तिच्याबरोबर असलेल्या यहुद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विवळ झाला आणि म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी येऊन पहा. येशू रडला. यावरून यहुदी म्हणाले, पहा, याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते. परंतु त्यांच्यातील कित्येक म्हणाले, ज्याने अंधाचे डोळे उघडले त्याला याचे मरण टाळण्याची शक्ती नव्हती काय? येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि त्याच्या तोंडावर धोंड लोटलेली होती. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण माता त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. नाही का? येशू विचारते की तुम्ही त्याला कुठे ठेवलेला आहात आणि अनेक लोक त्याला ब्लेम करतात की हा आंधळ्यांचे डोळे बरे करतो, हे करतो, ते करतो. अशा स्थितीमध्ये येशू त्या कबरेकडे जातो आणि म्हणतो की धोंड तुम्ही काढा. आणि मार्था काय म्हणते की प्रभू तसं काही करू नका, कारण त्याच्यातून काय येईल? दुर्गंधी येईल. येशूला माहित नव्हतं का त्याला मरून 4 दिवस झालेले आहे? येशूला माहित नाही का की मेलेल्या व्यक्तीच्या शरीरामधून दुर्गंधी येते, 4 दिवस शरीर राहत नाही? सर्व काही येशूला माहित होतं, तरी येशू म्हणाला, धोंड बाजूला काढा. आज आमच्या जीवनामध्ये जी परिस्थिती आहे ती देवाला माहिती आहे. आज तुमच्या शरीरातील सर्व पाठ देवाला माहिती आहे. तुमची परिस्थिती देवाला माहिती आहे. आज कदाचित तुमच्या दृष्टीने सर्व थांबलेलं असेल. आता काय होणार? सर्व संपलेलं आहे. मी खूप लोकांकडून ऐकतो, प्रार्थना करा, नाही खूप झालं प्रार्थना, आता काही पॉसिबल नाही. आणि इथे येऊन आम्ही आराधना करतो, इथे येऊन आम्ही देवाची स्तुती करतो आणि आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये विश्वास ठेवण्यासाठी कुठेतरी कमी करतो. मार्था आली, पळत त्याच्याकडे आली. तर अनेक लोक म्हणायला लागले, नाही का हा अनेक लोकांना बरे केलेला आहे, आमच्या भावाला वाचू शकला नाही का? तिचे शब्द तिच्या कानावरती गेले, अजून ती खवळे असतील. बरोबर म्हणतात लोक, नाही का? बरोबर सांगते की हा येशू माझ्या भावाला बरा करू शकला असता, याच्यामुळेच झालेला आहे. उगाच आम्ही त्याला निरोप पाठवलो, उगाच आम्ही त्या वैद्याकडे गेलो नाही, डॉक्टरांकडे गेलो नाही. कदाचित ती मनामध्ये खवळली असेल आणि येशू रडला. का बरं रडला येशू? त्यांच्या अविश्वासामुळे. खूप लोकांना वाटतं की येशूचं प्रेम वगैरे रडला. त्यांनी बघितलं की ही मार्था आणि ही मेरी, ज्याच्यावरती माझं प्रेम आहे, ज्याचं माझ्यावरती प्रेम आहे, परिस्थिती आल्यानंतर सर्व लोकांसोबत ते माझ्यावरती प्रेम करत आहे. मी म्हटलेलं आहे की तू देवाचं गौरव पाहशील आणि ती येशूला कार्य करण्यासाठी देखील तयार केलं. आज परिस्थिती कितीही बिकट असते प्रियानो, काहीही घडलेलं असेल, सर्व काही संपलेलं असेल, तुमचं वय 40 झालेलं असेल, लग्न होत नसेल, लेकरं तुम्हाला होत नसेल, परिस्थिती तशीच असेल, एवढं लक्षात ठेवा ती धोंड काढण्याचा फक्त अधिकार परमेश्वराला आहे. जी बंद झालेली आहे, जे कदाचित लोकांच्या दृष्टीने अशक्य आहे, त्याला शक्य करणारा आमचा परमेश्वर आहे. लाजर लोकांच्या दृष्टीने आतमध्ये काय आहे? मेलेला आहे. लाजर लोकांच्या दृष्टीने त्याचं काय होतं? आतमध्ये सडलेला आहे, त्याचा वास येत आहे. पण देवाच्या दृष्टीने आतमध्ये जीवन आहे. येशू त्या ठिकाणी आला आणि तिने काय म्हटलं बघा, येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? यावरून मृताला ठेवले होते ते त्याने धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. येशू तिथे आला, तिला म्हटलं, मी तुला सांगितलं नव्हतं का की तू देवाचं गौरव पाहशील? आणि धोंड काढण्यासाठी सांगितली आणि येशूने आभार मानले. कसले आभार मानले? ऐकले. काय ऐकले? प्रार्थना. काय प्रार्थना केली येशूने? प्रार्थनेचा उल्लेखच नाही. मग कुठले आभार मानले देवाने? तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. ज्यावेळेस येशूला तो निरोप आला होता की लाजर आजारी पडले, विचार करा, 2 दिवस आणि 4 दिवस येशूला त्या ठिकाणी लागले
ऑलरेडी लाजर मेलेला होता. ज्यावेळेस येशूकडे तो निरोप आला त्यावेळेस लाजर मेलेला होता, त्याला कबरेत ठेवण्यात आलं होतं आणि येशू काय म्हणाला की हा आजार मरणासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी लाजर ऑलरेडी जिवंत झाला. देवाने ऑलरेडी तिथून कार्य करण्यास सुरुवात केलेली आहे. ज्यावेळेस 10वा दिवस आला देवाने कार्य करण्यास सुरुवात केली. ज्यावेळेस तुमची प्रार्थना देवाकडे पोहोचते ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीची प्रार्थना करता तेव्हाच ती प्रार्थना ऐकलेली असते, तेव्हाच ते कार्य करण्यासाठी सुरुवात झालेली असते. पण कुठेतरी आम्ही ती फोड काढण्यासाठी तयार नसतो, कुठेतरी आम्ही ते अडवून बसतो, कुठेतरी आमचा विश्वास नसतो की ही गोष्ट घडेल. पण ऑलरेडी ती तुमच्या जीवनात घडायला सुरुवात झालेली असते. आणि काय म्हटलं देवाने की मी तुझे आभार मानतो. येशूने म्हटले की तू माझं ऐकलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. येशूला माहित होतं ऑलरेडी लाजर जिवंत आहे, तरी काय म्हणतो तो की ह्या लोकांना कळावं म्हणून तरी लाजरसला आवाज दिला आणि म्हटलं की लाजर बाहेर ये. आणि जो लाजर मेला होता, ज्या लाजराच्या शरीरामधून वास येत होतं, जो लाजराचं शरीर सडलं होतं, तो लाजर कसा आलेला बाहेर जिवंत बाहेर आलेला आहे. आज तुमची परिस्थिती अशी झाली का सर्व काही संपलेलं आहे, कुठेच थोडीफार देखील आशा राहिलेली नाही आहे. म्हणून रोमकरास 4:18 मध्ये सांगतात की अब्राहमाकडे आशा. ज्या अब्राहमाकडे आशा होती त्या अब्राहमाने काय केलं, आशेला जागा नसतानाही त्यांनी परमेश्वरावरती आशा ठेवली. तेव्हा तो मेलेला होता, तो बाहेर आला, त्याचे हातपाय प्रेत वस्त्राने बांधलेले व तोंड रुमालाने वेचलेले होते. येशूने त्याला म्हटले याला मोकळे करून जाऊ द्या. बरेकडे आलेल्या यहुदाने त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला. पण कित्येकाने परुषाकडे जाऊन येशूने काय केले हे त्यांना सांगितले. काय केलं? येशूने स्पष्ट सांगितलं की हा आजार मरणासाठी नाही तर देवाचा गौरव आणि जे लोक त्या ठिकाणी जमले होते त्याने देवावरती विश्वास ठेवलेला आहे. त्यावर वेळ लागत असेल लागू द्या, पण ज्यावेळेस देव तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करेल तर अनेक लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी. ज्यावेळेस लोक तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी पाहतील, जसे गणेश ब्रदरांनी साक्ष दिली, आम्ही व्यक्तीचा 4 महिने एकदम जबरदस्त त्याला फुटला होता. इव्हन बोलताना देखील त्याला अजिबात बोलता येत नव्हतं. पण ज्यावेळेस त्यांनी देवाकडे प्रार्थना केली 4 महिने त्याला त्रास झाला, पण आज जर उभारून तो साक्ष देऊ शकतो. अनेक मेडिसिन त्यांनी घेतले, अनेक गोष्टी त्यांनी केल्या, अनेक गोष्टी सोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण शेवटी परमेश्वराने त्याला आणि कुणाचं गौरव झालं? परमेश्वराचं. आज अनेक असे लोक असतील जे आजाराला घेऊन प्रार्थना करत असतील, आज त्या साक्षीमुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये एक परमेश्वराने आत्मविश्वास वाढवला. आज त्याच अब्राहमाने आशा नसताना देखील त्यांनी आशेला जागा दिली आणि परमेश्वराने त्यातून काम केलं. आणि आम्ही बघतो की लाजरसला देवाने जिवंत केलं आणि अनेक लोकांचा विश्वास त्या ठिकाणी वाढलेला आहे. शेवटचं वचन आपण वाचणार आहोत. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 5. आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. जी आशा तुम्ही परमेश्वराकडे ठेवलेली आहे, जी आशा तुम्ही येशूवर ठेवलेली आहे, ती आशा कधीच तुम्हाला लाजवणार नाही, ती कधीच तुम्हाला लज्जित आणि फज्जित करणार नाही. आज कारण असेल देवाचा विश्वास ठेवण्यासाठी तरी परमेश्वरावर विश्वास ठेवा. सर्व परिस्थिती संपली असेल तरी देवावरती आशा ठेवा. तो परमेश्वर तुमच्या जीवनात काम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.